किसान बांधवांनो, आज मोर्चाचं स्वरूप असं आहे की 2 दिवसापूर्वी एक सीमा नावाची महिलेने ती राहते शहाद्याला, तिने चाळीसगाव पोलीस स्टेशनपाशी बंटीभाऊ खोपडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली की बंटीभाऊ खोपडे यांनी माझी छेडखानी केली आणि 1200 रुपये माझ्याकडनं हिसकावून घेतले, अशी तिने कंप्लेंट केलेली 2 दिवसापूर्वी केलेली होती. प्रशासनाने याचा तपास करत होते, पण प्रशासनाला बंटीभाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं. पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर पोलिसांना व प्रशासनाला वरतून दबाव आणून बंटीभाऊ खोपडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले. आमचं एवढंच म्हणणं नागरिकांचं, आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौफुल इथले पवननगर असो, हुडको असो, इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटीभाऊ खोपडे आजपर्यंत महिलांसाठी सगळ्यात पुढं राहतात. आज चाळीसगाव रोडवर जेव्हा ही दंगल झाली होती, हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल झाली होती, तेव्हाही एकाही महिलेला कोणाच्या आया बहिणींना वाचवण्यासाठी सगळ्यात पुढं बंटीभाऊ खोपडे होता. आजही तो माणूस असं करू शकत नाही, कोणालाही माहिती आहे. जसे गजेंद्र अंपळकर म्हणून एक नगरसेवक आहे, त्या जिल्हाध्यक्ष भाजपचे, त्यांनी त्यांच्यावर दबावतंत्र आणून पोलिसांवर बंटीभाऊवर नाव नोंदण्याची सुरुवात केली आणि बंटीभाऊचं नाव त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ही काढण्यासाठी त्या बाईला लावून असा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आलेला आहे. बंटीभाऊ असा कोणताही गुन्हा करू शकत नाही, इथल्या सगळ्या तमाम नागरिकांना माहिती आहे. म्हणून आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि आम्ही सर्व महिला आणि पुरुष आज कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहात की आमच्या बंटीभाऊ खोपडे यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे, खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, तो कायमस्वरूपी तो काढून टाकावा आणि त्यांना जी दिलेली आहे तिच्यावर खगोल चौकशी करून त्या बाईवर, ज्या खोट्या गुन्ह्यात ज्या बाईंनी ज्या बंटीभाऊंवर गुन्हा दाखल केलेला आहे तिची तपासून घ्यावी आणि त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे. आमच्या मते जसे गजेंद्र अंपळकर यांनी ही फोन करून त्यांच्या मागं हे केलेली होती. ते आज आम्हाला राजकीय कोणचा आहे याच्याशी हे नाही. आमचा भाऊही बंटीभाऊ खोपडे हे BJPचे नगरसेवक आहे. पण आज पक्षात जे असेल तसं आम्हाला पक्षविरोधात काहीच नाही, पण त्या माणसाने जे पाठपुरावा करून आमच्या त्या बाईकडनं लावून जो बंटीभाऊवर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो रद्द करावा. या निषेधाकरता या धुळे शहरातले नागरिक, त्यांचे मित्रपरिवार आज त्यांच्या मागं आम्ही पाठीशी उभा आहे आणि आम्ही कलेक्टरला जाऊन हे निवेदन देणार आहे. यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे.